सोलापूर बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे, तर भाजपनं ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व ताकद लावण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या तिन्ही आमदारांना म्हणजे आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांना स्पष्ट आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. यात त्यांना काहीही करा पण बाजार समिती ताब्यात घ्या असं सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे. भाजपने या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी यांना संपूर्ण नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी पहिल्याच डावात सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या रणनीतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानं मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यांच्या माघारीमुळे भाजपच्या गोटात नवी समीकरणे निर्माण होत आहेत. तर तिसरीकडे भाजपचे तिसरे आमदार सुभाष देशमुख हे कार्यकर्त्यांना नव्या समीकरणांसाठी तयार राहण्याच्या सूचना देत आहेत. तडजोडी कराव्या लागतील, नवीन लोकांबरोबर जावे लागेल असं त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. यावरून भाजप गट नव्या युतीसाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट होत आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आता भाजपच्या तिन्ही आमदारांच्या रणनीतीनुसारच विजयाचं गणित ठरणार आहे. सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं निवडणुकीतील पहिला डाव टाकला असून विजयकुमार देशमुख यांची माघार आणि सुभाष देशमुख यांच्या तडजोडीची भूमिका यामुळे ही निवडणूक आणखी अनपेक्षित वळण घेण्याची शक्यता आहे.